गेल्या आठवड्याभरापासून ई-पी-एफची वेबसाईट अपग्रेडसाठी बंद करण्यात आली होती आणि ती वेबसाईट आज पुन्हा सुरू करण्यात आली आहे. पण या अपडेटमध्ये काही बदल करण्यात आले आहे. आता यू-ए-एन नंबर ॲक्टिव्ह करण्याची सुविधा तुम्हाला या वेबसाईटवरती नसेल. त्यासाठी तुम्हाला आता उमंग ॲप्लिकेशनचा वापर करावा लागणार आहे. आणखी नेमकं यामध्ये काय काय बदललं हेच आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सलमान शेख. आपण पाहताय ABP माझा. कर्मचाऱ्यांना सुरक्षित आणि चांगल्या ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देणे हा या अपग्रेड मागचा उद्देश आहे. मात्र या अपग्रेडनंतर यू-ए-एन नंबर सक्रिय करणे आणि यू-ए-एन क्रमांक अलॉट करण्याची सुविधा यू-ए-एन मेंबर पोर्टलवरती उपलब्ध नसेल. त्यासाठी तुम्हाला आता उमंग ॲप्लिकेशन वापरावं लागणार आहे. ई-पी-एफ-ओच्या मेंबर पोर्टल वेबसाईटवरती यू-ए-एन सक्रिय करणे किंवा नवा यू-ए-एन क्रमांक तयार करण्याची पूर्ण सुविधा उमंग ॲप्लिकेशनवरती शिफ्ट करण्यात आली आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याला यू-ए-एन सक्रिय करायचा असेल किंवा यू-ए-एन नंबर तयार करायचा असेल तर उमंग ॲपचा वापर करावा लागणार आहे. या प्रक्रियेत आधार आधारित फेस ऑथेंटिकेशनचा वापर करावा लागणार आहे. उमंगमध्ये यू-ए-एन सर्व्हिस फेस ऑथेंटिकेशनमध्ये यू-ए-एन ॲक्टिव्हेशन हा पर्याय निवडावा लागेल. या निर्देशांचे पालन केल्यानंतर तुम्हाला आधार फेस ऑथेंटिकेशन पूर्ण करावं लागेल आणि त्यानंतरच तुम्हाला नवीन यू-ए-एन नंबर ॲक्टिव्ह करता येणार आहे किंवा तो अलॉट करता येणार आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि पाहत रहा ABP माझा.